मंडळी, दिल्लीच्या रस्त्यावर एकच आवाज घुमतोय, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. पण तुम्हाला वाटत असेल की नीट परीक्षेचा पेपर लीक झाला तर त्याचा आपल्याला काय फरक पडतो. पण थांबा, ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. भारतात डॉक्टर बनण्यासाठीची सर्वात मुख्य प्रवेश परीक्षा नीट ही असते. नीट या परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी 2 ते 3 वर्ष अहोरात्र अभ्यास करतात. पण जी मुलं 50 ते 60 लाख रुपये पैसे फेकून पेपर फोडून अभ्यास न करता डॉक्टर बनताय, उद्या तो डॉक्टर तुमच्या समोर उभा असणार आहे. तो मुलगा डॉक्टर बनण्यासाठी नाही तर बापाने लावलेले ते 60 लाख रुपये व्याजासह वसूल करण्यासाठी डॉक्टर बनतो. जेव्हा एखादा अयोग्य व्यक्ती डॉक्टर बनतो तेव्हा त्याच्याकडे वैद्यकीय ज्ञानाची आणि कौशल्याची कमतरता असते. जेव्हा असा डॉक्टर चुकीचा उपचार करतो, चुकीचं ऑपरेशन करतो किंवा चुकीचं औषध देतो आणि त्यानंतर एखाद्या पेशंटचा जीव जातो, त्यामध्ये आपल्याच आसपासचे कोणतरी असतं, तेव्हा आपणच दवाखाने फोडतात, डॉक्टरांना मारहाण करतात, पोलिसांमध्ये धाव घेता, याने माझ्या माणसाला चुकीचा उपचार केला म्हणून रस्त्यावर ओरडतात. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. आज जेव्हा दिल्लीमध्ये विद्यार्थी पेपर लीक विरोधात रस्त्यावर ओरडत आहे, तेव्हा ते स्वतःच्या भविष्यासाठी नाही तर तुमच्या आणि माझ्या आयुष्यासाठी लढत आहे. थोडक्यात सांगायचं तर नीट परीक्षा लीक होणं म्हणजे केवळ एका कागदाचा तुकडा फुटणं नव्हे, तर देशाच्या भावी आरोग्य व्यवस्थेचा आणि गुणवत्तेचा पाया कमकुवत होणं आहे. आज जर तुम्ही या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असाल किंवा या लढणाऱ्या तरुणांना ट्रोल करत असाल तर उद्याच्या अपघाताला तुम्ही आजच आमंत्रण देत आहात. तर मंडळी, फक्त वैद्यकीय क्षेत्रच नाही तर उद्या UPSC, अभियांत्रिकी किंवा इतर सेवांचे पेपर जेव्हा लीक होतील तेव्हा अयोग्य व्यक्ती इंजिनियर बनेल, पूल आणि इमारती कोसळतील आणि न्यायाधीश किंवा पोलीस बनली तर न्याय व्यवस्था कोलमडेल. जेव्हा सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती एखाद्या मोठ्या चुकीची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देते तेव्हा संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला एक अत्यंत कडक आणि स्पष्ट संधी जातो. जर देशाच्या शिक्षण मंत्र्यांची खुर्ची जाऊ शकते तर माझी सरकारी नोकरी नक्कीच जाईल. नवीन येणारा मंत्री किंवा अधिकारी स्वतःवर डाग येऊ नये म्हणून सर्वात आधी जुन्या या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करतो. त्यामुळे सिस्टीम मधील इतर लोक स्कॅम करताना 10 वेळा नक्कीच विचार करतील. तर मंडळी, याविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, तसेच धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा का, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका.